महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे। आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं अहमदपूर ते मंत्रालय पायी आंदोलन केलं, पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्याने आता आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे। आज त्यांनी सरकारचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन सुरू केलं। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील सहदेव होनाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या आणि इतर मागण्यांसाठी तब्बल 365 किलोमीटर पायी चालत मुंबईतील मंत्रालयापर्यंत मजल मारली। एवढा मोठा प्रवास करूनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही। या दुर्लक्षामुळे होनाडे संतप्त झाले। त्यांनी परसंडा पाटी ते रोकडोबा मंदिरापर्यंत दंडवत घालून सरकारला सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतात उभे राहून सरकार मायबाप मेले असा जाहीर उद्गार करत मुंडन आंदोलन केलं। या आंदोलनामागच्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कर्जमुक्ती, भावांवर योजना, सोयाबीन खरेदीतील फरक रक्कम, कृषी पीक विमा ट्रिगर पुन्हा लागू करणे, रोजगार हमी योजनेच्या थकीत रकमा, गोशाळांप्रमाणे शेतकऱ्यांना गायीसाठी अनुदान आणि शेतकरी आत्महत्यांना राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे। यापूर्वी होनाडे यांनी जलसमाधी आंदोलनाचीही घोषणा केली होती, परंतु पोलिसांच्या विनंतीनंतर ती तुर्तास थांबविण्यात आली। सरकारच्या मौनामुळे होनाडे यांचा हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे। शेतकऱ्यांच्या या संतप्त भावनांकडे सरकार कधी लक्ष देणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मंत्र्यांकडून याबाबत कर्जमाफी, त्याच्यानंतर भावांतर योजना, अनुदान, या सगळ्या गोष्टी ज्या विविध मागण्या मी पुढे ठेवल्या होत्या त्या मागण्यावर अद्याप विचार होत नसल्याने मी आज परचंडा येथे रोकडोबा पाटी येथून रोकडोबा महाराजाला पायी दंडवत घालत खांद्यावर नांगर घेऊन साकडं घातलं की बाबा या सरकारला सद्बुद्धी दे। आणि याबरोबरच जलसमाधी आंदोलन होतं, पण पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून जलसमाधी आंदोलन मी रद्द केलेलं आहे आणि यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करणार आहे। तसेच दिल्लीकडे हिवाळी अधिवेशनाला मी शेतकरी आत्महत्या आणि त्याच्या पुत्राची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून शेतकरी आत्महत्यावर उपाययोजना करण्याची विनंती करणार आहे। एका शेतकऱ्याची ही संघर्ष गाथा महाराष्ट्रातील शेती तज्ञांचं स्थितीचं विदारक वास्तव्य आहे। पाहिला पायी चालायची आणि डोक्यावरचं मुंडन करण्याची वेळ येऊनही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। सरकार यावर काहीतरी निर्णय घेईल का आणि शेतकऱ्यांच्या या मागण्यांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।